BN महान न्यूज. मोसम काटवण परिसरातील 12 युवकांची भारतीय सैन्य दलात निवड. आमदार दिलीप बोरसे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार. सटाणा प्रतिनिधी. बागलाण तालुक्यातील मोसम काटवण परिसरातील भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या 12 होतकरू युवकांचा आज बागलाणचे लोकप्रिय आमदार श्री दिलीप मंगळू बोरसे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व युवकांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाऊसाहेब चिला अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या युवकांमध्ये यतीन किरण अहिरे, चिराई, ओम नरेंद्र ठाकरे, कुपखेडा, तेजस रवींद्र भोजने, नामपूर, शेखर शरद धोंडगे व त्यांचा भाऊ यतीन शरद धोंडगे, दोघेही राहणार खामलोण, वेदांत चिंतामण ठाकरे, कुपखेडा, ओम रवींद्र माळवाड, कुपखेडा, हितेश भाऊसाहेब बदाने, खिरमाणी, ओम विष्णू पवार, आसखेडा, वैभव भाऊदास अहिरे, महड, दुर्गेश वसंत धोंडगे, खामलोण, तसेच समर्थ प्रकाश साकुळे, श्रीपुरवडे यांचा समावेश आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर या युवकांनी भारतीय सैन्य दलात स्थान मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार दिलीप बोरसे यांनी विशेष अभिनंदन करत देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संदेश दिला. तसेच युवकांच्या यशामुळे संपूर्ण मोसम काटवण परिसराचा गौरव वाढल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या या युवकांच्या राहण्याची व भोजनाची सुविधाही करण्यात आली असून त्यांच्या प्रशिक्षण काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या निवड प्रक्रियेतील एक विशेष बाब म्हणजे खामलोण येथील एकाच कुटुंबातील शेखर शरद धोंडगे आणि यतीन शरद धोंडगे हे दोघे सख्खे भाऊ भारतीय सैन्य दलात निवड झाले आहेत. एकाच घरातील 2 भावांनी देशसेवेची संधी मिळवल्याने संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत असून ही बाब इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी भाऊसाहेब चिला अहिरे, भरत पवार, लखन पवार, भाऊसाहेब अहिरे, दीपक कापडनीस, प्रमोद भांबरे, योगेश पाटील, संभाजी मोरे, धोंडगे साहेब, कैलास पवार, प्रकाश कुमावत, बापू फटांगडे, संजय पगार, सहसचिव सोनवणे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या या सर्व युवकांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांनी देशसेवेसाठी पुढे येण्याचा आदर्श निर्माण केला आहे. BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा. खरं इतका आनंदाचा दिवस आहे. नेमके आपले बागलाणचे लाडकं नेतृत्व, त्यांचा जन्मदिवस आणि आपल्या भागातील मायभूमीचं रक्षण करण्यासाठी 18 जण आज मुंबई चालले. हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. खास करून ते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ऑफिसला आले. साहेबांनी त्यांची राहण्याची व्यवस्था ही मुंबईला केली आणि प्रत्येक माणूस हा जेव्हा बागलाणचा तिथं पोलीस कर्मचारी असो, मिलिटरी असो, सगळ्या क्षेत्रातील माणसं जेव्हा मुंबईला जातात त्यांची व्यवस्था करणं, त्याचं राहणं खाणं या गोष्टी अतिशय या पुण्यात सांगत हे नव्हतं. पण या माणसाचं किती बारीक लक्ष असतं. इथला तरुण मायभूमीचं रक्षण करण्यासाठी मुंबईला चालला. आम्ही उद्या रक्तदान शिबिर ठेवलंय, वृक्षारोपण ठेवलंय आणि प्लस मायभूमीचं रक्षण करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येकाचा सत्कार करून पाठवा असा मान्य बोरसे साहेबांचा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगावा आला आणि आम्ही अतिशय आनंद होतो. ही सगळीच लेकरं आता मायभूमीचं रक्षण करण्यासाठी मुंबईला पोहोचत आहेत. तुम्हाला बोरसे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा आहे. येणारा काळ हा खूप चांगला आणि सुसज्ज राहील. कारण की आनंद याच्यासाठी होतो, काटवण परिसरातील जर 20-20 मुलं एक महिन्यात पोलीस भरती असो किंवा सैन्य दल कुठलंही असो याच्यात जातात, तो आनंद आम्हाला निश्चित आज खूप झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक शुभेच्छा देतो की तुमच्या भावी वाटचालीस खूप चांगले दिवस यावेत आणि मायभूमीचं रक्षण तुमच्या हातून चांगल्या पद्धतीनं व्हावं. हीच खरी वाढदिवसानिमित्त बोरसे साहेबांनी तुम्हाला भेट दिलेली आहे आणि ही भेट अतिशय सुंदर झाली. त्याच्यामुळे
आम्ही सगळे सरपंच कार्यकर्ते तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलात. तुम्ही शुभेच्छा घेतल्यात त्याबद्दल सुद्धा तुमचा आम्ही आभारी आहोत. नमस्कार. आपण